नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, लडाख, जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात। रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात। तर ऑप्शन क्रमांक 1, 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2, पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, युक्रेनची राजधानी कीव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर ऑप्शन क्रमांक 4, 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, PR श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात? अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1, 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर
पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी. तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचनाशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत? सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र
राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 नानवेज या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 इटली. 2020चा विजेता इटली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला खिंड हा सिक्कीम राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे. हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सेरेना विलियम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? सेरेना विलियम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सेरेना विलियम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेरेना विलियम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टेनिस. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 36. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
कुठे आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 घर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनारसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुवेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 डॅजचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत. डॅजचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र झांझरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केले आहे. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7 रंगाचा पांढरा रंग हा मिश्रण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. तर ऑप्शन क्रमांक 2 अन्योक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अज्ञार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वसमत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वर्ष 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? वर्ष 2022 करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत शासने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 128 जणांना 2022चे पद्य पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश रोजी शिवाई ही पहिली इलेक्ट्रॉनिक बस यांच्या ताफ्यात दाखल झाली. डॅश रोजी शिवाई ही बस इलेक्ट्रिक बस MSRTC ताफ्यात दाखल झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. तर ऑप्शन क्रमांक 1 माटुंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 विक्री कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधी यांना दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विद्युत वितरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 मारुतराव कन्नमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 लेखामेंढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इलॉन मस्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅश या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. डॅश वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया चे लेखक कोण आहेत? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडियाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधी यांचे दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सविनय कायदेभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जनसमर्थ पोर्टल हे आपले करेक्ट आन्सर होईल.